मुलुंड येथील एम.टी. अग्रवाल रुग्णालयातील कथित भोंगळ कारभाराविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। यावेळी शिष्टमंडळाने रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत विविध समस्यांबाबत जाब विचारला। दरम्यान या रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकारही समोर आलाय। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या काही महिला रुग्णांनी येथील एका वॉर्ड बॉय विरोधात विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केलाय। या आरोपांमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे। एम.टी. अग्रवाल रुग्णालयात शिवसेना आणि मनसे हे दोघे एकत्रितपणे गेले होते आणि आज हा काय मोर्चा वगैरे नव्हता, केवळ अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली। मोर्चाचं शिवसेना आणि मनसेचं स्वरूप कसं असतं त्या अधिकाऱ्यांना आज जे आम्ही मागण्या केल्या त्या पूर्ण न झाल्यावर त्यांना ते कळेल। काय मागण्या आहेत? मागण्या आमच्या अशा आहेत की रुग्णालयाचं उद्घाटन सोहळा हा रुग्णालय पूर्णतः तयार नसताना त्यांनी उद्घाटन सोहळा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आटपून घेतला। रुग्णालयाच्या आतमध्ये असलेले स्टाफ, ज्या स्टाफकडनं काहीतरी विचित्र प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत, तर त्यांना ताबडतोब त्या ठिकाणाहून हलवावं आणि रुग्णालय पूर्णतः सुसज्ज करावं, याच आमच्या मागण्या आहेत। विचित्र प्रकार नक्की काय घडत आहे? विचित्र प्रकार असं कसं आहे, सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्यासारख्या नसतात। तुम्ही रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी घडतील, परंतु महिलांचा विनयभंग हा प्रकार त्या ठिकाणी 1-2 वेळा झालेला आहे आणि त्याच्या विरोधात शिवसेना आणि मनसेने आज आवाज उचललेला आहे। विनयभंग याच्यावर तक्रार करण्यात आलेली आहे का पोलीस ठाण्यामध्ये? त्याची तक्रार झालेली आहे आणि पोलीस स्थानकामधून देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्हाला डीनकडनं आज आश्वासन मिळालेलं आहे की ते ताबडतोब या सगळ्या गोष्टीवरती कारवाई करतील। दुसरी गोष्ट, आता शिवसेना आणि मनसे यांच्यातर्फे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे डीनला। 6 महिन्यापूर्वी आम्ही फक्त महिला पदाधिकारी आलो होतो, आमच्या नेवळकर ताई आल्या होत्या, त्यावेळेला आम्ही भेटलेलो, त्याही वेळेला हेच विषय होते। त्याला 6 महिने झाले, डीनने आम्हाला सांगितलं की आम्ही त्याला त्या गोरख नावाच्या माणसाला जो विनयभंग करतो किंवा दादागिरी करतोय हॉस्पिटलमध्ये, त्याला आम्ही ट्रान्सफर करू। त्याला काय ट्रान्सफर केला नाही, एका अपंग माणसाला ट्रान्सफर केला विनाकारण आणि त्यांनी तक्रार दिलेली म्हणून त्या माणसाला ट्रान्सफर केला। तर एवढी दादागिरी जर इथं चालत असेल आणि 6 महिने झाले रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीयेत, जर डीन सक्षम नाहीये, तर माझी मागणी अशी आहे, मी माझी नगरसेविका आहे, माझी मागणी अशी आहे कामगारांतर्फे आणि रुग्णांतर्फे की जर डीन सक्षम नाहीये सुविधा पुरवायला, तर घाई उद्घाटन करून उपयोग काय? नुसतं राजकारण करायला उद्घाटन केलं का? आणि उद्घाटन करणारे आता कुठे आहेत? ते रुग्णांना सेवा का नाही उपलब्ध करून देत? हा माझा प्रश्न आहे। आणि जर नसेल होत तर कृपया हॉस्पिटल बंद करावं, रुग्णांची फसवणूक करू नये आणि कामगारांवरती सुद्धा अन्याय करू नये, ही माझी मागणी। यावर जर लवकरात लवकर ऍक्शन घेतली गेली नाही तर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून त्यांच्या स्टाईलने काय आंदोलन घेतलं जाईल? 2 दिवसाचा त्यांनी आम्हाला अवधी दिलेला आहे, 2 ते 3 दिवस। सिनियर साहेब स्वतः होते, पोलीस निरीक्षक मला सांगितलेलं आहे की त्या गोरखला आम्ही इथून ट्रान्सफर करणार, कुठे टाकणार आम्हाला माहित नाही, आम्ही तर सस्पेंड करा म्हणून सांगितलं होतं। कारण काय म्हणजे तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्हाला माहिती आहे की अशा खोडी ज्या माणसाच्या अंगात आहेत त्याला तुम्ही कुठेही ट्रान्सफर करा, तो तेच करणार आहे। त्यामुळे आम्ही मागणी केली होती की त्याला काढूनच टाका, पण ठीक आहे, आता या हॉस्पिटलमध्ये नाही, दुसरीकडे पाठवताय, ठीक आहे। पण जर पुढच्या 3-4 दिवसामध्ये यांच्याकडून हे सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाही झाल्या आणि आम्ही सांगितलेल्या कामगारांना, त्यांची लीडर आहे खेडेकर मॅडम, खेडेकर मॅडम नेहमी त्यांना पाठीशी घालते आणि माने म्हणून आहे, तर या लोकांना जर ट्रान्सफर नाही केलं तर डीननी स्वतःची ट्रान्सफर मागून घ्यावी, अन्यथा आम्ही हॉस्पिटल बंद करायला लावू। या विनयभंग प्रकरणात साधारणतः किती महिला पुढे आलेल्या? ज्या महिला पुढे आल्या, ज्यांनी लेखी तक्रार दिली, त्यांच्या घरी माने म्हणून जे आहे तिला पाठवण्यात आलं, तिच्यावरती दबाव आणण्यात आला की प्रेसमध्ये तुझी बदनामी होईल, तुझं नाव सगळीकडे होईल, म्हणून तू तक्रार मागे घे। तिला तक्रार मागे घ्यायला लावली खेडेकर आणि माने। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतकार, शहर, मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।